राज्यातील विविध शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना आज शाळा बंद आंदोलन करणार आहेत। राज्यातील सर्व शासकीय अनुदानित तसंच अनेक खासगी शाळा आज बंद राहणार आहेत। महामुंबईतील शिक्षक संघटनांनी सुद्धा एकजूट दाखवत या बंद आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला। या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था, महामंडळ, शिक्षक सेना, शिक्षक भारती, मुंबई मराठी अध्यापक संघ यासह राज्यातील बहुतेक संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिला। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 53 वर्षाखालील सर्व शिक्षकांना टीईटी देणं बंधनकारक करण्यात आलं असून अनेक वर्ष अध्यापन करणाऱ्या शिक्षकांमध्ये यामुळे अस्वस्थता वाढलेली आहे। संच मान्यतेमुळे राज्यातील हजारो शिक्षकांना अतिरिक्त घोषित करण्याचा धोका निर्माण झालेला आहे आणि ज्या शाळांचे वेळापत्रक, विषय उपलब्धता आणि प्रशासकीय नियोजन पूर्णपणे कोलमडू शकतं असा आरोप संघटनांनी केला। विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन पुकारलेलं आहे। शिक्षकांच्या या आंदोलनाला राज्यातील शाळांचा पाठिंबा मिळतोय। वर्धा शहरातील सुशील हिम्मतसिंका विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे, तर बीड जिल्ह्यातील शेकडो शिक्षक आंदोलनात सहभागी झाले असून 500 पेक्षा अधिक शाळा बंद आहेत। तर शाळा बंद आंदोलनाला वर्ध्यातील शाळांनी पाठिंबा दिलाय। सुरू असलेल्या शाळा शिक्षकांनी बंद केलेल्या आहेत। सुशील हिम्मतसिंका विद्यालयातील विद्यार्थ्यांना सुट्टी दिलेली आहे। शाळा सुरू झाल्यानंतरही शिक्षकांनी एकत्र होत आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला। या शाळा बंद आंदोलनामध्ये आमचा निश्चितपणे सहभाग आहे। सर्व शिक्षक सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेच, परंतु अशा प्रकारची कोणतीही सूचना मात्र विद्यार्थ्यांना देण्यात आलेली नव्हती किंवा तशा प्रकारच्या सूचना द्याव्यात असं कुठल्याही संघटनेने किंवा कोणत्याही पुढाऱ्यांनी असं आम्हाला सांगितलेलं नव्हतं। त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक होऊ नये या उदात्त हेतूने आम्ही विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या सूचना न दिल्यामुळे आज आम्हाला शाळेत यावं लागलं आणि आता मात्र आम्ही शाळा बंद आंदोलनामध्ये 100% सहभागी होत आहोत। सर्व शिक्षक संघटनांनी यासाठी सहभाग घेतलेला आहे, पण जर समजा अशाच काहीशा सूचना अगोदर पालकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी असत्या, आम्हाला तसं सूचित केलं असतं तर शाळा अजिबात सुरू ठेवलेली नसती। पण आता ऐन वेळेवर मात्र शाळा ही बंद आहे।